चितळे बंधू बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होणार। 2 टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता, तर तारखा जाहीर होताच आचारसंहिता लागू होणार। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीआधीच 5 महापालिकांसाठी चाचपणी, शिवसेना आणि मनसेची चर्चा। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पुण्यासाठी हालचाली। मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच, संजय राऊतांचा दावा। तर सामन्यांचं ठाकरेंवर भरपूर प्रेम, चांगलं काहीतरी घडेल, मनसे नेते बाळा नांदगावकरांचं सकारात्मक वक्तव्य। जरांगे विरुद्ध ओबीसी नेते संघर्ष टोकाला, जरांगेंच्या डोक्यात हवा, वडेट्टीवारांचा आरोप। तर भुजबळांना अजित पवारांनी अडवून ठेवलंय, जरांगेंचा मोठा दावा। अहिल्यानगर, अकोला आणि यवतमाळमध्ये बंजारा समाज रस्त्यावर, आदिवासीतून आरक्षण देण्याची मागणी। तर बंजारा समाजाचा आदिवासीत समावेश नको, आदिवासी समाजाचा नांदेड, गोंदियामध्ये एल्गार। यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा नाही, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती। आर्थिक चणचणीमुळे योजना बंद होण्याची शक्यता। प्रांजल खेवलकर सिम कार्ड प्रकरणी रोहिणी खडसेंना नोटीस। रोहिणी खडसेंची अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी, 1.5 तासांच्या चौकशीनंतर जबाब नोंदवला। सरन्यायाधीश भूषण गवईंसमोर बूट फेकण्याचा प्रयत्न, सनातन धर्माचा अपमान सहन करणार नसल्याचं कारण देत वकिलाचा गोंधळ। बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूज प्रकरणामध्ये नशेत आढळलेले न्यायाधीश अखेर सेवेतून बडतर्फ। इतर आरोपींप्रमाणे इरफान शेख यांना अटक का नाही, असा प्रश्न उपस्थित। नमस्कार, मी अमोल जोशी, बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पहिली महत्त्वाची बातमी येते, एकनाथ शिंदे